नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली। तावडे हॉटेल परिसरात आज पहाटे 4:30 ते 5च्या सुमारास झालेल्या इनोव्हा मोटर अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे। कारंडेमळा कसबावडा येथील रहिवासी मुकेश अरुण आहिरे यांच्या ताब्यातील कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। रस्त्याच्या कडेला शेकोटी करून बसलेल्या चौहानच्या अंगावर कार गेली। या अपघातात प्रदेश सुधीर, कमलाकर कांबळे, दिलीप अण्णाप्पा पवार, राहणार गांधीनगर, वळवडे यांचा जागीच मृत्यू झाला। तर कागल येथील धनगर गल्लीतील नवला नारायण शेळके हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील रिक्षाचालक व नागरिकांनी तातडीने मदत कार्य केलं। जखमींना रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापैकी तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं। या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालक मुकेश आहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो एका नवीन मॅनेजमेंट कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। पुढील तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत।